विद्येचं माहेरघर म्हणून बिरुदावली मिरवणारं पुणे आता अंडरवर्ल्डचा अड्डा बनलंय की काय असं चित्र आहे। त्याला कारण आहे असा एकही दिवस जात नाही शहरात मोठ्या गुन्ह्याची घटना घडत नाही। ड्रग्स तस्करीपासून ते अगदी कोयता गँगचे हल्ले, माजी नगरसेवकाची हत्या ते ज्येष्ठ नागरिकांची लूट, या सगळ्या घटनांमुळे पुणे क्राइम कॅपिटल होतंय की काय अशी भीती आता सतावू लागली आहे। त्याचवरचा हा खास रिपोर्ट। विद्येचं माहेरघर की अंडरवर्ल्डचा अड्डा? पुण्यात हत्या, हल्ले, लूट थांबेना। पुणे बनतंय क्राइम कॅपिटल। शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय। कारण एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी शहरात मोठा गुन्हा घडत नाही। गेल्या 4 दिवसात पुण्यात 4 हत्येच्या घटना घडल्यात। यामुळेच सुसंस्कृत सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेलं पुणे शहर आता क्राइम कॅपिटल म्हणून ओळखलं जाऊ लागलंय। दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते। गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीनं कळस गाठलाय। पुण्यातील 2 महिन्यातील गुन्हेगारीच्या घटना पाहूया। विश्रांतवाडी भागातून एमडी ड्रगची विक्री, येरवडा कोंढवा भागात वाहनांची तोडफोड, कोंढव्यात एटीएस कडून बनावट टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त, पोर्शेकार धडकेत 2 अभियंत्यांचा मृत्यू, सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला, माजी नगरसेवक वनराज अंधेकरांची हत्या। पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधक सुद्धा आक्रमक झालेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पुणे हे सांस्कृतिक राजधानीवरून आता क्राइम कॅपिटल झालंय असं त्या म्हणाल्यात। काँग्रेसनं थेट पोलिसांच्या पोस्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गृह मंत्रालयावर हल्लाबोल केलाय। पोलिसांच्या पोस्टिंगमध्ये ज्या पद्धतीचा जो माल प्रॅक्टिस चालू आहे, करप्शन चाललेलं आहे, चांगली खुर्ची द्यायसाठी, त्याच्यातूनच पुण्यासारख्या शहरामध्ये जे माफिया राज निर्माण झालेला आहे, दिवसाढोळ्या इथं गोळ्या टाकून लोकांना मारलं जाते आहे, हे भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे आणि तिथून माफिया सुरू झालेला आहे। पोर्शेकार अपघातानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी कठोर पावलं उचलली। पोलिसांचं पेट्रोलिंग आणि रात्री मुख्य चौकात नाकाबंदी अशा अनेक उपाययोजना केल्या। मात्र 9 दिवस नवलाईच्या प्रमाणे या उपाययोजना पुन्हा कागदावरच राहिल्या। ज्या वयात हातात पेन किंवा पेन्सिल हवी आणि दप्तरात पुस्तकं हवी, त्याच वयात तरुण मंडळीच्या कमरेला कोयते आणि हातात पिस्तूल आली आहेत। येत्या काळात पुणे पोलिसांसमोर उभं राहिलेलं हे कडवं आव्हान ते कसं पेलवतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।